राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे लोक झाटूच नाही, फक्त नीच माणसं आहेत, नीच. हा त्याची लायकी त्याला दाखवली आणि त्याला कसा फरफटत रस्त्यावर नागडाकडून अर्धा नागडाकडून कसा नेलाय आणि कसा मग चोपलाय ना. मला असं वाटतं आता तो 10 जन्मात राजसाहेबांक आणि उद्धव साहेबांकडे बघणार पण नाही. आता हा जो पोरगा आहे ना इंस्टाग्रामवर भरपूर मस्त गॉगल बिगल लावून क्लोज असा आणि मस्त व्हिडिओ बनवतोय. मुद्द्याने उत्तर मिळणार असेल चालेल, हलकासा विनोद असेल तोही चालेल, विनोदही चालेल. पण जर आपल्या कुठल्या गोष्टीवर कोणी शिव्या दिल्या तर त्याला घराबाहेर काढून मारायचा. राजसाहेबांचं हे वाक्य आहे मित्रांनो. आणि ह्या राजसाहेबांच्या वाक्याची कृती आपल्याला आजकाल पाहायला मिळाली. महाराष्ट्र सैनिक किरण कृष्णा नकाशे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ह्याला जेव्हा माफी मागायला सांगितले की राजसाहेबांची उद्धव साहेबांची माफी माग, ह्याने राजसाहेबांची उद्धव साहेबांची माफी मागितली. नंतर बोललं मराठी माणसाची माफी माग. तर हा काय बोलतोय, मी मराठी आहे स्वतः. अरे मग गु कशाला खाता. मला खरंच कळत नाही हे जे असे मराठी लोक आहेत ते स्वतः मराठी असून राजसाहेबांना उद्धव साहेबांना बोलतात. अरे राजकारण राहिलं बाजूला, या राजकारणामध्ये मराठीचा मुद्दा असेल तर तो मुद्दा घेऊन पण जो लढतोय ना तो आमचे राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरेच आहेत. बाकी कोणी नाही आहे या मराठीसाठी. मराठीचं कोणाला पडलेलं नाही आहे हे तुम्हाला माहीत असताना तुम्ही मराठी लोक असं शेण खाताना हे मराठी वय्यस आले. मला असं वाटतं ना ह्यांना चोप दिलाच पाहिजे. आणि प्रत्येक महाराष्ट्र सैनिकच नाही, मराठी लोकांना पण वाटतं, याचं सामान्य मराठी लोकांना वाटतंय की अरे तुम्ही कोणाशी बोलताय, कोणाला बोलताय. जो मराठीसाठी महाराष्ट्रासाठी लढतोय, जास्तीत जास्त मराठी लोकांनी या महाराष्ट्रातल्या आमच्या ठाकरे साहेबांना डोक्यावर घेतलंय. हे असे आधीपासून म्हणजे स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे असतील, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, त्याच्यानंतर आज ही पिढी आपण आदित्य साहेब अमित साहेबांपर्यंत सगळ्यांना आपण डोक्यावर घेतो. कारण ते आपल्या मराठीसाठी आपल्या महाराष्ट्रासाठी तप्तरतेने बोलत असतात, भूमिका मांडत असतात. पण हा त्या सगळ्यांना काय बोललाय, मला असं वाटतं तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल ना, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय काय क्लिप दाखवतो, हा काय काय बोलला होता. मला एक कळत नाही साला तुम्हाला भीती तरी कशी वाटत नाही की आपण कोणाशी बोलतोय, आपण कोणाला बोलतोय. मला मध्यंतरी एकाने तो व्हिडिओ पाठवला होता पण त्या निवडणुकीच्या काळामध्ये मी पण बिझी होतो आणि मी म्हटलं काय हे भुकत राहतात, निवडणुका आहेत म्हणून बघतायत. मी पण तो काय व्हिडिओ एवढा मनावर नाही घेतला, इग्नोर केला. पण ह्याला जेव्हा काल फटके पडले मला कळलं. मला ज्यांनी तो व्हिडिओ पाठवला त्यांना मी परत रिप्लायमध्ये तो व्हिडिओ पाठवला. म्हटलं बघा हा असा, याला रिप्लाय मिळणारच आणि ह्याला प्रसाद मिळणार हे आपल्याला 100% मला माहिती होतं. पण हा तर कुठला मुलगा आहे काय, इतर सगळ्या गोष्टी म्हटलं इलेक्शनच्या काळामध्ये आपल्याला त्या बाहेर काढायच्या नव्हत्या. पण नंतर ह्या गोष्टी बाहेर निघाल्या आणि मग काय जो प्रसाद त्याला द्यायचा आहे तो मिळाला. काल घरी हे महाराष्ट्र सैनिक गेल्याच्या नंतर काय बरं त्यांनी दरवाजाला लॉक करून घेतला होता वाटतं आतमधून आणि काय चड्डीवरच दरवाजा बंद करतोय. बघितला पण तो व्हिडिओ. मग त्याच्यानंतर त्याला कट्ट्यावर बसवलं, मग त्याला सांगितलं माफी माग आणि मग काय बरेच गोष्टी बोलला तो. मी राजसाहेबांबद्दल माझं मत असं नव्हतं आणि तसं हे ते सगळं. मग त्यांनी आपल्या त्या किरण दादांनी मग तो ऑडिओ व्हिडिओ ऐकवला की बरं हे तू बोललेस ना, मग हो मी बीज बोललो. मग त्याच्यानंतर काय मग फटके द्यायचे ते फटके दिले. कारण मला असं वाटतं जेव्हा हे लोक घरात गेले होते सगळे महाराष्ट्र सैनिक तेव्हा हा टॉवेलवर बसला होता, अंडरवेअर आणि त्याच्यावर टॉवेल घालून बसला होता. ते भैये लोक कसे बसतात, तर मराठी भैये म्हणजे काय ते हे मराठी भैये पण ते अंडरवेअरवर टॉवेल लावून बसणं हे असे लोक आहेत ना. हे आता सगळे त्या भैयांच्या नादाला लागून ना हे भैयांची कॉपी करायला लागले, अंडरवेअरवर टॉवेल लावून बसायचं. असो, मग त्याच्यानंतर काय त्याला बाहेर खेचला. रस्त्यावरून या महाराष्ट्र सैनिकांनी समाचार घेतला. बघा कसं आहे ना, तू आहे ना जर काय ना राजसाहेबांना जर का त्यांच्या कामाबद्दल त्यांच्या कुठल्याही गोष्टींबद्दल बोलला असता ना आम्ही तुला कधीच विरोध केला नसता. पण भाई तू शिव्या दिलास ना तिकडे तू फसलास. मी आजपर्यंत एवढी टीका करत आलो भाजपवर असेल, इतर सगळ्या लोकांवर असेल, विरोधकांवर असेल, पण कधी माझ्या तोंडून शिवी नाही निघाली. त्यांच्या कामाबद्दल आपण टीका करतोय हे आपल्याला मान्य आहे, पण ह्या अशा शिव्या द्यायच्या नाही. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. या देशाचं राजकारण सोडा, ते तर घालरेटच उचलले. आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात या असल्या गोष्टी मला वाटतं आपण केल्या नाही पाहिजेत. मला सगळ्यांनाच सांगायचं आहे. मग तो आपला महाराष्ट्र सैनिक असेल, शिवसैनिक असेल, माझा महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक ते असं या शिव्या देण्याच्या वगैरे गोष्टी करत नाही. आमच्या अंगावर तर आम्ही शिंगावर घेतो हे मात्र निश्चित आहे. शिव्या देण्याची भूमिका आमची पण असते, पण कधी जेव्हा तुम्ही भूमिका घेता ना आणि त्याच्यानंतर आम्ही त्या भूमिकेला तर भूमिकाच आमची असते ना ती भूमिका आम्ही फाडून टाकतो. तुम्ही एक शिवी दिली की आम्ही 10 शिव्या घेऊन इथं व्हिडिओमध्ये येतो. माहिती आहे त्या व्हिडिओत मग बघितल्या शिव्या ऐकल्यात, मार पण आणि शिव्या पण, सगळ्या गोष्टींचा कार्यक्रम एकदम परफेक्ट केला आहे. आणि मला असं वाटतं महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक यांच्यामध्ये ती ताकद आहे या महाराष्ट्राचा माहोल बदलण्याची. आणि ठाकरेंबद्दल जर का कोण काय बोललं असेल, आपल्या राजसाहेबांबद्दल असेल, उद्धव साहेबांबद्दल, बाळासाहेबांबद्दल असेल, कोणी जर काय बोललं मग त्याला असाच प्रसाद त्या महाराष्ट्रातून महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक देणार हे निश्चित आहे. खरं तर हा व्हिडिओ हा बाहेर पडायलाच पाहिजे होता. कारण ना भरपूर मराठी लोक आहेत जे स्वतः मराठी असून त्यांना लाजा नाही आहेत ह्या राजसाहेबांबद्दल, उद्धव साहेबांबद्दल. अरे तुम्ही बोलताय त्यांच्या कुठल्याही गोष्टींबद्दल टीका करताय, इतर कुठल्याही त्यांच्या कामाबद्दल बोलताय, आम्ही काहीच बोलणार नाही. पण तुम्ही जर का त्यांना शिव्या दिलात तर हे महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक गप्प बसणार नाहीत. मग तुमची अवकात काय ना ती तुम्हाला दाखवणार.
होणार हे आज सिद्ध झालेलं आहे. पुन्हा एकदा मला परत एकदा विनंती करायची आहे, तुम्ही ही कमेंट करताय इतर सगळं. आत्ता पण मगाशी एकाने मला कमेंट केली काय तर झवाडे ठाकरे म्हणून. मला असं वाटतं हे फेक आयडिया जे बनवतात ना हे स्वतः बायले लोक साले पोरींचे फोटो बिटो ठेवतात आणि मग कमेंट करतात. तुमच्या गांडीत दम असेल ना तुम्ही स्वतः आहे ना तुमच्या आयडियावरून ना कमेंट करा, तुमचा ॲड्रेस टाका, नंबर टाका आणि बोलून दाखवा तुमच्या गांडीत दम असेल तर. हे बायले साडे असे करू नका, मला एवढंच सांगायचं आहे. ह्यांच्या गांडीत दम नसतो, फेक आयडिया बनवतात आणि त्या फेक आयडियावरून कमेंट करतात ना हे नामर्द साले. ह्यांना काय आपण सिरियसली घ्यायचं आहे. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, हेल्दी कॉम्पिटिशन ठेवा राजकारणामध्ये. राजकारणाचं गचकरण करू नका, राजकारणात शिव्या बिव्या इतर सगळ्या गोष्टींना स्थान नाही. हे तुम्हाला मी आज सांगतोय. आम्ही कोणाला तुमच्या नेत्यांना शिवाय देत नाही, तुम्ही आमच्या नेत्यांना शिवाय देऊ नका एवढंच सांगेल. बाकी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे जास्त करून तर या सोशल मीडियावर हे नामर्द जे पोरींचे फोटो बिटो टाकून हे कमेंट करत असतात. मला असं वाटतं त्या लोकांना त्यांच्यात मर्दांगीच नाही आहे बोलण्याची समोर येऊन आणि त्यांची गाण फाटते म्हणून ते लोक असे कमेंट करत असतात. हे अशा फेक आयडियानं सिरियसली घ्यायचं नाही. यातले तर काही लोक पेड कमेंट्सवाले असतात, यातले काही लोक फक्त पब्लिसिटीसाठी बोलतात. मग त्यांना पब्लिसिटी आपण चांगल्या प्रकारे देतो. जसं आता त्याला पब्लिसिटी हवीच होती, मग त्याला आज त्याला महाराष्ट्रात आपण फेमस केलं. त्याला खरं तर तो त्याच्या इंस्टाग्रामवरच फेमस होता, पण आज तो महाराष्ट्रात फेमस झाला आहे. आणि तुम्हाला जर का अशीच पब्लिसिटी हवी असेल तर तुम्ही आमच्या नादाला लागा. आणि माझं महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकांना विनंती आहे, जे मला फॉलो करतात तर सगळ्यांना माझं सांगणं आहे, जर का तुमच्याबरोबर कोणी असं काही कृत्य करत असेल, जर का राष्ट्रपतींबद्दल उद्धव साहेबांबद्दल कोणी काय बोलत असेल, व्हिडिओ काढा आणि मला पाठवा. त्याला कसा व्हायरल करायचं ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मी तो व्हायरल करेल. तुर्तास थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.